सो तुम्हाला ह्या माउंटनमध्ये येऊनच तुम्हाला समजतं की आपण किती लहान आहोत या सगळ्या निसर्गासमोर. तरी आपल्याला माज असतो, अहंकार असतो. रोड दाखवतो मी खरा, जो अंधार तुम्हाला मला दाखवता आला नाही. बघा कसा तुम्ही केदारनाथला जाल ना, तो पण रोड बरा आहे. तो रूट आणि हा रूट खूप डिफरन्स आहे. लोक उगाच म्हणत नाही बद्रीनाथवाला रूट फार खतरनाक आहे. सो आपण आता बद्रीनाथच्या रूमवरनं चेकआउट करतो आहे. असा काहीसा रूम होता आणि समोर असा माउंटन व्ह्यू. खाली आपला पॅन्थर, सगळं सामान लोड झालं आहे. 1-2 बॅग आहेत, त्या घेऊन निघायचं आहे. चला. सो आपण निघतो आता बद्रीनाथवरून. मागे आपलं हॉटेल होतं, हॉटेल लक्ष्मी डिवाइन. ऑनलाईन बुक केलं होतं त्यामुळे स्वस्त पडलं. इथे येऊन जर कराल तर महाग आहेत सगळे हॉटेलं. सो इथून आपण निघतो आता नैनितालसाठी. अंतर आहे 308 किलोमीटर. सो चला. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडं आतमध्ये आहे पण ठीक आहे. हायवेपास म्हणजे रोडपासून जास्त आतमध्ये नाही आहे. हा मेन रोड आहे. इथून राईटला ह्या साईडला गेलात तर बद्रीनाथ, आणि इथून मानाला जायचा प्रॉपर रोड आहे. जस्ट ह्याच्या मागून स्वतः ग्लव्ज नाही घातलेत कारण एक आपण ड्रोन शॉट घेऊया. इतकं सुंदर दृश्य पाहायला पुन्हा कधी वेळ येईल माहीत नाही. लवकरच वेळ येऊ अशी बद्रीनाथाकडे इच्छा. मला माउंटन्स आणि बीच दोन्ही आवडतात आणि एवढे आवाढव्य माउंटन मी खूप वर्षानंतर पाहतो. हिमाचलच्या ट्रिपनंतर हे आता पाहायला मिळतात. साऊथला पाहिलेत, इतके भले मोठे नाही पाहिलेत. ते एक वरती जाऊन छोटा ड्रोन शॉट घेऊया. चला. शॉट घेतला आहे ह्या सुंदर व्ह्यूचा. त्या साईडला पण. आता आपण बद्रीनाथमधून बाहेर पडतो आहे. हा इकडचा मेन गेट होता जिथून तुम्ही आतमध्ये येता. ते मोस्टली चेकिंग होते पण आपली काय जास्त झाली नाही. आपण तसे रात्री आलेलो आणि रात्री हा रोड भयानक दिसतो. त्याचं कारण माउंटन आहे पूर्ण आणि थंड हवा असते, गार हवा सुटलेली असते पूर्ण. तरी थंडीमध्ये म्हणजे आता विंटरचा जस्ट सीझन चालू होईल त्याच्यामध्ये लँडस्लाईड रेअर होतात. रोड दाखवतो मी खरा, जो अंधार तुम्हाला मला दाखवता आला नाही. बघा कसा तुम्ही केदारनाथला जाल ना, तो पण रोड बरा आहे. ज्यावेळी तुम्ही दिल्लीवरनं किंवा हरियाणामधनं जाता तो रूट आणि हा रूट खूप डिफरन्स आहे. लोक उगाच म्हणत नाही बद्रीनाथवाला रूट फार खतरनाक आहे. खाली बघा तुम्ही, आणि एका वेळेला एकच गाडी येईल अशी स्थिती आहे. आणि आपण रात्री ह्या रूटने वरती आलो होतो. रात्री म्हणजे 9-9:30 झाले होते. सगळी महादेव आणि विष्णूची कृपा आपल्याला सुखरूप पोचवला. आणि ते तुमचा पेस फार कमी होतो कारण आपल्याला चढणाऱ्या गाड्यांना आधी प्राधान्य द्यायचं आहे. आपण खाली उतरतो, ते चढत आहेत त्यामुळे त्यांचा पेस खराब नाही करायचं. आपल्याला ओव्हरटेक करून किंवा ह्या गोष्टी करून आरामात आपण पण जायचं आहे. हा रूट खराब आहे थोडा, त्याच्यानंतर थोडा चांगला आहे, परत खराब आहे, असंच चालू आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मोस्टली ह्या रोडचं काम करतं कारण सगळे बॉर्डरचे रोड आहेत. घाई आहे भावाला घाई आहे, कुठे जायचं काय माहीत. लेह लडाखचे पण रोड तेच बनवतात, इकडचे पण, कारण हा चायना बॉर्डरशी लागून आहे. हा जो प्रदेश आहे पूर्ण
माना विलेजच्या पुढे तुम्ही त्या साईडला पाहाल तर सरस्वती नदीच्या पलीकडे चायनाच आहे पूर्ण. तिबेट चायना जो काय एरिया आहे तो सगळा त्यांचाच आहे. ती बॉर्डर चालू होते. सो नेहमी आहे बघा अशी कामं चालू असतात रोड क्लिअर करण्याची. आता बघा तुम्ही समजेल तुम्हाला एवढाच रोड आहे. वरती बघा रात्री तो भयानक दिसत होता. आता तुम्हाला बाजूचे नजारे पाहून छान वाटेल. प्रत्येक चौकामध्ये म्हणजे ज्या साईडला असा माउंटन ओपन आहे तिकडे लिहिलेलं आहे पत्थर गिरने की संभावना है, सावधानी से चलिए. प्रत्येक चौकात असा हा जो चौक आहे ना तिकडे प्रत्येक ह्याच्यात लिहून ठेवलं आहे एका कोपऱ्यामध्ये. आणि रात्री ते वाचाल तर तुम्हाला, कारण रात्री गाड्या पण नव्हत्या जास्त त्यामुळे आणखी हे होतं. मग हा रोड जरा बऱ्यापैकी चांगला आहे. समोरची डोंगररांग एवढी मोठी आहे. हां, आणि रात्री तुम्हाला ती अशी भयानक दिसते ना की असं वाटतं ती तुमच्यावर पडणार आहे. कारण अंधारात जेव्हा तुमच्या लाईटीचा प्रकाश त्यावर पडतो ना त्यावेळी ती थोडी रिफ्लेक्ट होते, कारण बर्फ आहे त्याच्यावर काय काय भागामध्ये, तर त्यामुळे थोडी ती भयानक वाटते. सो तुम्हाला ह्या माउंटनमध्ये येऊनच तुम्हाला समजतं की आपण किती लहान आहोत ह्या सगळ्या निसर्गासमोर. तरी आपल्याला माज असतो, अहंकार असतो. ग्लव्ज काढले कारण थोडं अनकम्फर्टेबल होतं तर राईड करताना. मला ॲक्च्युली फुल ग्लव्सची सवय नाही, पण आता थंडी लागत होती त्यामुळे मी रायनॉक्सचे घातले होते. रायनॉक्स आहेत माझ्याकडे, मी ते हायवेलाच वापरतो जास्त. पण इथे कसं कंट्रोल करायला लागतं फटाफट आणि रिस्पॉन्स फार फास्ट पाहिजे, त्यामुळे मी विदाऊट ग्लव्सच घेतले, चालवतो आहे. ॲक्च्युली हे रेकमेंड नाही आहे, तुम्ही पण मोस्टली हाफ ग्लव्स किंवा फुल ग्लव्स घाला, कारण प्रोटेक्शनची गरज आहे हाताला. पण मला थोडं ते ग्लव्सचं थोडं अनकम्फर्टेबल होतं हे ग्लव्स. 4 धामची हेलिकॉप्टर राईड पण आहे, मला जेवढं माहिती आहे. मी बघितले त्याचे 2-3 व्हिडिओ. तुम्हाला 4 धाम करून यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ करून देतात ते हेलिकॉप्टरने. जी मोस्टली वयस्कर माणसं आहेत ती लोक करतात. पण केदारनाथपेक्षा बद्रीनाथचं दर्शन आपलं फार लवकर चाललं. जवळपास अर्धा तासात आम्ही बद्रीनाथचं दर्शन घेतलं. केदारनाथला आम्ही सकाळी 4:30-5ला लाईनीत लागलो, ते सकाळी 9:30पर्यंत आमचं दर्शन झालं होतं. ॲक्च्युली तिकडे VVIP कल्चर आहे थोडं, तर त्यामुळे त्यांना प्राधान्य जास्त दिलं जातं. हे बघाचे रोड येतात. सो त्यामुळे काय झालं, त्यांची लाईन आधी चालते, मग त्यांचे अभिषेक असतात, त्यांच्या पूजा असतात, त्या करण्यामध्ये वेळ जातो. आणि ते हे आपले नॉर्मलवाले तात्काळच बसतात, नॉर्मल लाईनवाले. तर काय म्हणायचं आपण त्यांना. मोस्टली केदारनाथमध्ये तरी ते VIP कल्चर थोडं बंद केलं पाहिजे. त्याच्यामुळे जे श्रद्धेने लोक आली आहेत, बापरे, धुवा सब, त्यांचं मन दुखावलं जातं. हे मी लाईनीत असताना ऐकलं आहे लोकांकडनं की VIP का लाईन चल रहा है इसलिए हमारा दर्शन रुका के रखा है. मग काय त्या महादेवाकडे होणार तर, जर तुम्हाला पैसे देऊनच दर्शन घ्यायचं आहे सगळं त्याचं. तर तसं बऱ्यापैकी मला बद्रीनाथमध्ये नाही दिसलं. हे मी या बद्रीनाथचं सांगतो, ह्याचं दर्शन फार सुंदर झालं. म्हणजे तिकडे असणारे जे सेवक होते ते स्वतः सांगत होते. आम्ही प्रसाद चढवत होतो त्यावेळी ते सांगत होते की अरे आप भगवान को तो देखिए, भगवान का तो दर्शन लीजिए, प्रसाद तो होता रहता है, अशा गोष्टी होत्या. चला आता मी ते सगळं ठीक आहे, आपलं दर्शन झालं आहे, आता आपण जातो आहे रिटर्न. आता त्यावर बोलून काय जास्त अर्थ नाही आहे. तुम्ही आता रोड एन्जॉय करा. काय रोड आहे बघा. आयुष्यात एकदा तरी जर बाईक रायडर कोण असाल तर प्लीज या रूटला या, नक्की या. तुम्हाला खूप आनंद मिळेल.
राईड करायचा केदारनाथ टू बद्रीनाथ. खूप सुंदर रूट आहे, तसाच खतरनाक पण आहे. पण पावसाळ्यात येऊ नका, मग मी हेच सांगेन. ह्या महिन्यामध्ये या, जेव्हा हिवाळा सुरू होतं ना तेव्हा या. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे लँडस्लाईडचे चान्सेस फार रेअर असतात. निसर्गाचं आपल्याशी काही देणं असतं. आता बघा समोर ट्रक येतो, त्याला जाऊ दे. त्या साईडला पूर्ण लँडस्लाईड आहे. सो अशा वेळी स्वतः कमीपणा घ्या आणि थांबवा गाडी, काही फरक पडत नाही. अनेक नद्या त्या बघा. दादा ओव्हरटेक कुठे करतोयस? सो आजचं नैनितालला चाललो आहे आपण. नैनितालमधलं लोकेशन यासाठी ठरवलं कारण खरं आम्हाला बरेलीला जायचं होतं, पण ते उद्या करूया कारण नैनिताल थोडं जवळ आहे. आम्हाला जास्त राईड करायची इच्छा नव्हती. इथून 300 किलोमीटर आहे नैनिताल, आणि नैनिताल एक हिल स्टेशन पण आहे जसं आपलं महाबळेश्वर आहे. सो ते पण पाहूया थोडंफार काय आहे तिकडे. उद्या जास्त किलोमीटरची राईड नाही, उद्या हार्डली 3 तासाची राईड आहे. उद्या नैनिताल टू बरेली असेल. ज्यावेळी तुम्ही असा जागेवर येता, अशा राज्यामध्ये येता तिकडे असे भले मोठे माउंटन्स आहेत, एक वेगळा अनुभव तुम्हाला येतो. त्याचं कारण आहे की तुमच्यामधला जो इगो आहे, तुमच्यामधला अहंकार आहे, मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, ते सगळं कमी कमी होत जातं. तुम्हाला स्वतःला आतमधून भीती वाटायला सुरुवात होते. ती भीती असावी, आपण काही मोठे नाही आहोत, आपण फार शून्य आहोत या गोष्टींसमोर. निसर्गासमोर तर काहीच नाही आहोत आपण. आणि इकडची लोकं जर तुम्ही पाहाल उत्तराखंडमध्ये, तर मी माना विलेजमध्ये काल होतो. इतकं सुंदर गाव आहे, आणि सोबत इथे असणारी लोकं देखील एकदम पोलाईट. आता तिकडे काल इंटरनेट चालत नव्हतं, इथे मोस्टली जिओचं नेटवर्क पकडतं, पण जिओचं पेमेंट होत नव्हतं. तर काही लोक म्हणतील की बाबा घ्यायचं तर घ्या, नाही तर जावा तुमचं, तुम्ही कॅश कॅरी करायला हवी होती. कॅश संपली होती ॲक्च्युली, आणि ATM इथे लिमिटेड आहे, 2-3च ATM आहेत. आणि काल रात्र असल्यामुळे ATMमधनं काल पैसे काढता आले नाहीत. सो त्यामुळे इथले असणारे लोक इतकी पोलाइट आहेत. ते बोले आप थोड़ा आगे जाइए, उधर आपको नेटवर्क मिलेगा, आप पेमेंट कीजिए और लेके जाइए जो भी. सो आम्ही त्याच गोष्टी केल्या, आणि तशा प्रकारे आम्ही ती थोडीफार खरेदी केली. सो ह्या गोष्टी फार सुंदर आहेत. इकडे असणारे लोक स्वावलंबी आहेत, म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट, काही ज्या गोष्टी आहेत त्या स्वतःच करतात, हे दिसत होतं काल. इकडचं जे टुरिझम आहे त्याला प्रमोट करणं, हँडमेड गोष्टी करणं. इथे असणाऱ्या आजी, म्हणजे म्हाताऱ्या ज्या आहेत आजी लोकं, ती लोकंसुद्धा हँडमेड काही गोष्टी म्हणजे लोकरीने बनवतात, आणि त्यावर त्यांचं घर चालतं. कारण इथे बाकीचं काही उत्पन्नाचं साधन मला दिसत नाही आहे. आणि इथे असणारे ब्रिज इतके सुंदर आहेत ना. बघा, मोस्टली लोखंडाचे ब्रिज असतात. अलकनंदा रिव्हर खालून वाहते आहे, आणि त्या साईडला एक धरण बांधलेलं आहे पाणी अडवण्याचं. कारण ज्यावेळी पाण्याचा झोत खूप होतो, गाव उद्ध्वस्त होतात. सो त्याचं संवर्धन, त्या पाण्याचं सेविंग करण्यासाठी तिकडे धरण बांधलेलं आहे, म्हणजे ते पाणी अडवलं जाईल. ते पाणी लोकांच्या उपयोगासाठी, बिझनेससाठी वापरत असावे. सो आपण आहोत आता विष्णुप्रयागला. ही आय थिंक अलकनंदा रिव्हर आहे, त्यासाठी कोणती ते मला आता आयडिया नाही आहे, पण हा विष्णुप्रयाग आहे, जिकडे 2 नद्यांचा संगम होतो. तिकडे मंदिर आहे. सो चला दर्शन घ्यावं इथूनच, आणि इथून पुढे जाऊया. सो आपण आता आहोत ऑलीच्या जवळ. ऑली हे एक पण टुरिस्टवाला प्लेस आहे. इथून वरच्या साईडला जो रोड जातो आहे, वरती ज्या गाड्या लागल्या आहेत त्या सगळ्या ऑलीला जातात. तर आपण जोशीमठला पोचतो आहे. केवढूच आहे.
एवढाच रोड आणि एका वेळेला एक गाडी येईल, त्यामुळे ते थांबल्या तेवढ्या गाड्या. आता बऱ्यापैकी रस्ता उतरून आलो आहोत आपण. आता आहे भीमतलाला, समोर सुंदर असा वॉटरफॉल. वाजलेत दुपारचे 1:45. अजून पूर्ण खाली उतरलो नाही. इकडे 4-5 किलोमीटरचा असेल रस्ता अजून. चपोलीला पोचलो आहोत. काहीतरी खाऊया. चला, इथे नॉर्मल जेवण केलं, 2 सँडविच खाल्ले. आता इथून निघतोय. चमोलीला आहोत आपण. दुपारचे 2 वाजले. थोडा ब्रेक घेतला, पूर्ण घाट उतरून आलो. इथे पण घाटच आहे. नैनीताल अगदी खाली आहे उत्तराखंडच्या. उत्तराखंड आणि UP बॉर्डरवर आहे. नैनीतालहून 155 किलोमीटर आहे. 4.5 झालेत. घाट काय संपत नाही आहे. सकाळपासून मी घाटात गाडी चालवतो आहे. आपली राईड एकदम घाटांच्या अनुभवात जाते. एक वेगळी प्रॅक्टिस होते घाटांची. शार्प टर्न, गाडी कंट्रोल. आणि हे घाट थोडे वेगळे आहेत कारण सिंगल रूट आहे आणि खूप छोटे नाजूक रस्ते. अचानक अशा गाड्या येतात. काही लोक हॉर्न मारतात, काही लोक हॉर्न नाही मारत. आता मला आहट पिक्चरची आठवण, आहट नाही सॉरी राज पिक्चरची आठवण करून देतात. सगळी उंच उंच झाडं आहेत. किती आहेत बघा. आणि संपतच नाही. हाच घाटाचा रोड असाच चालू. 3 डोंगर रांगा उतरला असं वाटतं. आता कुत्र्यांची शाळा भरली वाटतं. सो आपण आता गैरसैन गावात आलो आहोत. हा पूर्ण डोंगराळ भाग आहे. डोंगरात बसलेलं एक गाव, शाळा आणि त्यांचं मैदान. अजून इथून 140-145 किलोमीटर आहे नैनीताल. सो हल्द्वानी 171, नैनीताल 141. सो आता सनसेट होतं आणि समोर सकाळचा व्ह्यू. 5:30 झालेत. सनसेट झालं ऑलमोस्ट. डोंगररांगा खूप उंच आहेत त्यामुळे सनसेट काय प्रॉपर दिसत नाही इथे. सात वाजलेत आणि आपण अजून 3 तास लांब आहोत. रोड एकदम भयानक. सो वाजलेत 10:37. आपण 9:30च्या दरम्यान इथे नैनीतालला पोचलो. ॲक्च्युली रस्ता खूपच पूर्ण घाट होता. म्हणजे जसं आम्ही बद्रीनाथला गेलो ना, पूर्ण उत्तराखंड हा ह्याच्यामध्येच आहे, माउंटन्समध्येच आहे. सो पूर्ण घाट व्ह्यू होता. सो ते करता करता म्हणजे 30-40च्या स्पीडवर आपण आलो आणि अंधारात जास्त पळू शकत नव्हतो. वरून थंडी खूप होती. सो पोचायला थोडा टाईम लागला. म्हणजे 300 किलोमीटर करायला जवळपास 10 तास लागले आम्हाला. सो आम्ही आता आलो आहोत नैनीतालला. इथे बाजूलाच कैचीधाम देखील आहे. सो त्याचं उद्या दर्शन घेऊ. नैनीताल थोडं एक्सप्लोर करू आणि त्यानंतर पुढे UPमध्ये आपण जाणार आहोत. सो मित्र, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो.
आजचा प्रवास होता बद्रीनाथ टू नैनिताल, 300 किलोमीटरचा प्रवास होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला. सो रूम काहीसा असा आहे. हे बाथरूम वॉशरूम आणि हा रूम. आता व्ह्यू कसा आहे काय माहिती नाही कारण अंधार आहे. उद्या सकाळी पाहूया. आणि पुढे गॅलरी पण आहे. सो असा काहीसा रूम आहे. 1300 रेंट आहे. सो ठीक आहे त्या हिशोबाने. बाकी ठिकाणी 5.5-4 ऑनलाईन मी चेक करत होतो, खूप जास्त होते. सो त्यापेक्षा हा बेटर आहे. हा फक्त 2 फ्लोअर खाली आहे असं तुम्ही समजून चला. म्हणजे 2 माळे उतरून खाली यावं लागलं कारण हा खाली आहे थोडा रूम. ते तुम्हाला मी सकाळी दाखवतो. चला.